ना मी हाय हॅलो नमस्ते माझ्या यूट्यूब फॅमिली. कसे आहात सर्व? कढीपत्ता घेतलाय, मिरची पावडर घेतली आणि कुरमुरे. बस एवढंच. आता मी तुम्हाला ना भडंगची रेसिपी दाखवते. आता शेंगदाणे ना चांगले तळून घ्यायचे, एकदम छान तळायचे. हे बघा, शेंगदाणे आता मस्त झाले, सोनेरी कलर. कढीपत्ता आहे ना चांगला परतायचा. जोपर्यंत तडतड करणं थांबत नाही ना तोपर्यंत परतायचं. म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी आहे ना ते निघून जातं आणि आपलं भडंग नरम आता पूर्ण तळलं गेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये थोडं आपल्याला जेवढं तिखट हवं आहे ना तेवढी मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, तेलामध्ये मीठ नाही टाकायचं, नाही आता ते खराब लागतं. कुरमुऱ्यावर मीठ टाकायचं. आता मी दाखवते कसं ते. आता हलवायचं. एका हाताने पकडायला लागतो ना कॅमेरा, त्याच्यामुळे टोप सरकला. त्यामुळे टोप सरकतं. मी तुम्हाला चांगलं हलवून दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, असं हलवलं. आता यात आपल्याला मीठ टाकायचं ना, मीठ राहिलं ना टाकायचं. तर आता हे मीठ टाकायचं. हे मीठ टाकलं. आता हे शेंगदाणे राहिले होते ना, ते शेंगदाणे टाकले. हे का मैत्रिणींनो, हे झालं मस्त भडंग. बघा, हे बघा माझ्या यूट्यूब फॅमिली, भडंग आहे ना कमी वस्तूमध्ये एकदम चवदार मस्त होतं. तुम्ही पण एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांग कसं वाटतं. बनलं का नाही एक नंबर. हे बघा जवळून दाखवते. बघा किती सुंदर झालं ना भडंग. खायचं आहे छोटे मोठे भुकेला.